आम्ही दलित समाजासाठी घरकुल जागेसाठी आज तहसील कार्यालयावर निवेदन देण्यासाठी आलेलो. तहसीलदार साहेब तसेच BDO साहेब यांना आज निवेदन दिलं. निवेदन देण्याचं कारण की आम्हाला घरकुल मंजूर होऊन गेले 3 महिने झाले, परंतु अजून ही जागा घरकुलासाठी जागा उपलब्ध नाही. ही जागा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही काल ग्रामसभेमध्ये गेले असताना ग्रामसभेमध्ये ग्रामसेवकांनी आणि इतर सदस्यांनी दलित समाजाच्या लोकांना स्मशानभूमीकडे जागा द्या अशी भूमिका मांडल्यामुळे आज आम्ही तहसील कार्यालयावर निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. मागील झालेल्या ठरावानुसार जी जागा आम्ही घरकुलासाठी मागत आहे त्या ठरावाची प्रत देखील आमच्याकडे उपलब्ध आहे आणि कालच्या ग्रामसभेमध्ये त्या ठरावाला चॅलेंज करण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक आणि अध्यक्ष साहेब यांनी हे देखील सांगितलं का जर दलित वस्तीतील लोकांना इथं जर घरं दिले तर आम्ही तो ठराव कॅन्सल करू, यांना स्मशानभूमीकडे जागा दिली पाहिजे अशी भूमिका सरपंच आणि अध्यक्ष साहेबांनी मांडली. त्यामध्ये अक्षरशः कालच्या ग्रामसभेला सदस्यामधील निम्मे सदस्य गायब होते. त्यांच्या घरचा महिलांचा नवरा असेल, सासरा असेल किंवा इतर कोणी असेल त्यांच्या घरचे लोक येऊन तिथं ग्रामसभा हँडल करत होते. ही अक्षरशः लाजिरवाणी बाब आहे. गाव चालवणारे लोक जर असे वागले तर इतर मागासवर्गीय समाजाने करायचं काय? ही भूमिका आम्ही आज इथं तहसीलदार साहेबांसमोर मांडली. या गोष्टीचा तहसीलदार साहेबांनी लवकरात लवकर निवाडा करावा ही विनंती. झालेल्या मागील ठरावानुसार आम्ही ती जागा जी मागत आहे ती जागा घरकुलासाठी नियोजित करण्यात आलेली आहे. तरी देखील ग्रामसेवक, सरपंच व इतर सदस्य यांचा मनमानी कारभार या गोष्टीला आम्ही वैतागून गेलेलो आहे. ज्या वेळेस आम्ही ग्रामपंचायतीमध्ये गेल्यानंतर आम्हाला उडाउडीची उत्तरं मिळतात आणि कोणत्याही मागासवर्गीय समाजाला दलित वस्तीमध्ये आता राहू द्यायचं नाही, यांना स्मशानभूमीकडेच पाठवायची अशी भूमिका कालच्या मीटिंगमध्ये झालेली आहे. त्यामुळे आम्ही सर्वजणांनी आता उपोषणाचा देखील इशारा तहसीलदार साहेब आणि BDO साहेब यांना दिलेला आहे. लवकरात लवकर आमच्या घरकुलाच्या जागेचा विषय जर मार्गी लावला नाही तर आम्ही सर्व कुटुंबासह तहसील कार्यालयावर उपोषण करणार आहे. सचिन रमेश खैरनार. आम्ही आज या ठिकाणी सर्वजण येऊन पंचायत समिती, BDO साहेब व तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की आम्हाला अंगणगाव येथे जे घरकुल मिळत आहे दलित वस्तीमध्ये ते दलित वस्तीमध्ये न देता स्मशानभूमीमध्ये देण्याचं काम त्या ठिकाणी तिथले लोक करत आहे. परंतु आमचं म्हणणे आहे की आमचा अण्णाभाऊ साठे नगर असेल किंवा या सिद्धार्थ मित्रमंडळ असेल किंवा आमचे जे समाज आहे त्या समाजाच्याच ठिकाणी आम्हाला घरकुल देण्यात यावे ही आमची सर्वांची प्रथम मागणी आहे. आणि हे जर लवकरात लवकर जर नाही करण्यात आलं तर आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी आंदोलन करणार आहे किंवा उपोषण करणार आहे. साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल, मूळव्याध, भगंदर, फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार. डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही. मेडिक्लेमची व्यवस्था. स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ. ठिकाण धारणगाव रोड, कोपरगाव. संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे.